महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। CCI स्लॉट बुकिंग घोळावर शानाभाऊ सोनवणे आक्रमक। सिंदखेडा तालुक्यातील सर्व जिनिंगमध्ये अचानक मध्यरात्री स्लॉट कॅन्सल। दिनांक 22/12/2025 शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून शानाभाऊ सोनवणे यांनी वर्धमान जिनिंग शिंदखेडा येथे सकाळी 11 वाजता भेट दिली। CCI कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ऑनलाईन स्लॉट बुकिंग व्यवस्थेतील घोळ आणि अचानक मध्यरात्री करण्यात आलेल्या स्लॉट कॅन्सलेशन विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी पदाधिकारी आणि पीडित शेतकऱ्यांसह CCI अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेत शेतकऱ्यांच्या झालेल्या गैरसोयीबाबत जाब विचारला। शिंदखेडा तालुक्यातील CCI मार्फत कापूस खरेदी करणाऱ्या सर्व जिनिंगमध्ये एकाच वेळी अचानक मध्यरात्री स्लॉट बुकिंग कॅन्सल करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतो आहे। अनेक शेतकरी डिजिटलदृष्ट्या असाक्षर असून ऑनलाईन प्रक्रियेची पुरेशी माहिती नसतानाही संपूर्ण व्यवस्था केवळ डिजिटल पद्धतीवर आधारित ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले। दिवसभर कष्ट करून ट्रॅक्टर आणि कापूस भरून आणल्यानंतर अचानक मध्यरात्री कोणतीही पूर्वसूचना न देता स्लॉट कॅन्सल करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर भाडे, मजुरी आणि वेळ वाया जात असून मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते आहे। अशी अचानक मध्यरात्री करण्यात आलेली कॅन्सलेशन संशयास्पद असून यामागे काहीतरी गौड बंगाल असल्याची शंका शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। शेतकरी हा देशाचा आणि जगाचा पोशिंदा असून त्याचा अशा पद्धतीने छळ करणे अत्यंत अन्यायकारक आहे। तसेच संबंधित अधिकाऱ्यांना कायदेशीर कारवाईची भीती राहिलेली नाही हे या प्रकारावरून स्पष्ट होत आहे, असे ठाम प्रतिपादन जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी केलं आहे। या संदर्भात तोडगा काढताना कंपनीला मेल करून ऑफलाईन पद्धतीने संबंधित शेतकऱ्यांचा कापूस आज 1 वाजल्यापासून खरेदी करू अशी आश्वासने दिली आहेत। या प्रकरणात तात्काळ सुधारणा न झाल्यास शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहून तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला। प्रसंगी तालुका प्रमुख गिरीश देसले, सर्जेराव पाटील, रमेश बोरसे, माजी शहर प्रमुख नंदकिशोर पाटील, संजय पाटील, कपिल पाटील, शेतकरी जगदीश शिरसाट, महेंद्र पाटील तसेच असंख्य शेतकरी उपस्थित होते। CCIला स्लॉट बुकिंग केलेलं होतं, परंतु मध्यरात्री 11 ते 12च्या दरम्यानमध्ये तुमचं 22 तारखेचं स्लॉट रद्द झालं असे मेसेज पाठवले आणि ते मेसेज शेतकऱ्यांनी पाहिले नाही आणि त्यांनी वर्धमान जिनिंगला त्या ठिकाणी सर्व शेतकरी माल भरून घेऊन आले आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे ग्रेडर होते शासनाचे ते ग्रेडर त्यांचे ट्रॅक्टर किंवा त्यांचा माल घेत नव्हते शेतकऱ्यांचे, त्यांना परत घरी पाठवत होते, तुमचा स्लॉट रद्द झालेला असं सांगत होते। अशा वेळेस शेतकऱ्यांनी मला फोन केला। तात्काळ आम्ही शिवसेनेचे सर्जेराव नंदकिशोर पाटील, नंतर आमचे गिरीश दादा, आपले कपिल पाटील, आम्ही सर्वजण त्या ठिकाणी तात्काळ धावून गेलो आणि त्या ठिकाणी त्यांना 2 तासाची मुदत दिली आणि 2 तासामध्ये काही करून ऑफलाईन पद्धतीने आपण हा कापूस जो शेतकरी आलेला आहे याचं आर्थिक नुकसान होणार नाही, ज्याने बिचाऱ्याने ट्रॅक्टर पण भाड्याने केलेलं आहे, गाडी भाड्याने करून आणून त्यांनी माल आणलेला आहे या ठिकाणी आणि तो माल आज मोजलाच गेला पाहिजे, नाही मोजला तर आम्ही याच ठिकाणी आंदोलनाला बसून जाऊ। उग्र स्वरूपाचे आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात येईल असं त्या ठिकाणी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्हाला 2 तासाची मुदत द्या। त्याच्यानंतर 2 वाजेपासून त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांची नावं घेऊन ती वरच्या लेवलला कळून ते आता त्या ठिकाणी माल मोजणं सुरू झालेलं आहे आणि म्हणजे प्रशासन शेतकऱ्याची काळजी घेत नाही। शासनाला शेतकऱ्यांची पडलेली जगाचा पोशिंदा या बिचाऱ्याचं आर्थिक शोषण करण्याचं या ठिकाणी हा प्रकार घडलेला होता आणि तो आता त्या ठिकाणी चालू झालेला आहे। शेतकऱ्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे त्या ठिकाणी आभार मानले।